नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर हे आहे हनीबी पार्कचं दुसरं गार्डन. इकडे त्यांनी बनी विलेज असे देखील नाव दिलेलं आहे. सगळ्या फ्रुट्सचे मोठे-मोठे असे स्टॅच्यू करून त्यांनी इथे लावलेले आहेत. खूप सुंदर दिसतं. एंट्रन्सलाच हे आहे. लहान मुलांना खूप आकर्षित करतं हे बसवंत गार्डन. तुम्ही बघू शकता किती छान असं दिसतंय. इकडे म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच फळांचे स्टॅच्यू अशा पद्धतीने त्यांनी लावलेले आहेत आणि इकडे त्यांनी दाखवलेलं आहे. इकडे बस स्टॉपचा देखावा दाखवलेला आहे. त्याच्याच बाजूला आहे ग्रामीण रुग्णालय आणि बघू शकता किती छान अशा पद्धतीने त्यांनी डेकोरेट केलेलं आहे. आणि इकडे साईडला नदी दाखवली आहे. त्याच्यात फिश देखील टाकलेले आहेत. बऱ्यापैकी मोठे मोठे मासे होते त्यात. आणि इथे एक मंदिर, शाळा आणि शाळेच्या बाजूला एक पाण्याची टाकी सुद्धा त्यांनी इथे बनवलेलं आहे. आणि इथे सगळ्या प्रकारचे गेमसुद्धा अशा प्रकारे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इकडे एक छोटंसं स्टेडियम बनवलं आहे त्यांनी. पूर्वी खेड्यांवर अशा व्यायामशाळा असायच्या, ते इथे दाखवण्यात आलं आहे. आणि इथे एक प्रगतिशील शेतकरीचा देखावा त्यांनी दाखवला आहे. इकडे त्याचा बंगला, गाडी आणि शेत दाखवलं आहे. तसंच इथे वणीचा गड जो आपण म्हणतो सप्तशृंगी देवी, त्याचंसुद्धा खालून तर वरपर्यंत छान असं तयार केलं आहे त्यांनी. घाट देखील अतिशय सुंदर अशा प्रकारे बनवलेला आहे. आणि इकडे त्यांनी साईडलाच पाण्याचं स्टोरेज कसं केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकऱ्यांनी, ते इथे दाखवण्यात आलेलं आहे. खूप छान असा देखावा आहे बघण्यासारखा. तर इकडे आता पूर्वीच्या काळी जी विहीर असायची, विहिरीतून पाणी कशा पद्धतीने काढायचे ते सुद्धा इथे त्यांनी दाखवलं आहे. तसंच इकडे कोळी लोक मासे पकडायचे त्याचासुद्धा स्टॅच्यू लावला आहे. इकडे धोबी, त्याच्या साईडला तिथे इस्त्रीचा टेबल, तिकडेच पुढे लगेच टेलर दाखवण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता हा धोबी आहे, तो कपडे धुताना दाखवलेला आहे. हे त्यांच्या झोपड्या आहेत. आणि इकडे तो कोळशाची जी इस्त्री असायची पहिली ती दाखवली. इथे टेलर होता. इकडे आता नाव्ही दाखवला आहे. इकडे आता लोहार कसं काम करतो ते देखील इथे दाखवण्यात आलेलं आहे. खेड्यावर राहायचो त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण आत्ताची जी लहान मुलं आहेत, जे शहरात राहणारे आहेत, त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. तुम्ही इथे एकदा नक्कीच व्हिजिट द्या. इथे यांनी कुंभार सुद्धा दाखवलेलं आहे. तो मटके बनवतो, चूल बनवतो. इकडे आता हा सुतार दाखवला आहे आणि इकडे चप्पल शिवणारे सुद्धा इथे दाखवण्यात आलेले आहेत. सगळं आता लुप्त होत चाललंय, जे यांनी इथे या अशा प्रकारे दाखवलंय, जे आपल्याला आपली लहानपणीची सगळी आठवण करून देतं. आणि इकडे खूप छान असं खेळण्यासाठी मुलांना आहे. मस्त आहे हा गेम झोन. आणि इथे मोठ्या टाकींमध्ये पाणी भरून अशा प्रकारे त्यांनी मासे इथे स्टोअर केलेले आहेत, तेही खूप सुंदर आहे. आणि तिकडे जवळ एक शेततळं, जे आपण त्याला तलाव म्हणतो, ते तलाव तयार करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यात तुम्ही बोटिंग करू शकता. आणि त्याच्याच वरती झिप लाईनसुद्धा आहे. आणि त्याच्याच बाजूला द्राक्षाचा बाग आहे. तिथे आता द्राक्षला सुरुवात झाली आहे. हे पाणी खूप काही खोल नाही आहे, म्हणजे खूप असं रिस्की वगैरे काही नाही आहे. आपणही त्याच्यात पाण्यात उतरू शकतो, पण ते बोटिंग करायला खूप छान वाटतं. आणि इथे जी द्राक्षची बाग आहे त्याला आता सुरुवात झाली आहे द्राक्षांना. तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवते. बघू शकता अशा प्रकारे द्राक्षांना यायला सुरुवात झाली आहे. हे पूर्णपणे आता उन्हाळ्यापर्यंत तयार होतील. मी आता इथे खूप वर्षानंतर द्राक्ष बागेत गेले. आम्ही लहान असताना आमच्याकडे सुद्धा द्राक्ष बाग होती. आणि इकडेही ह्या साईडला पण गेमच आहेत लहान मुलांसाठी. मुलांसाठी खरंच खूप छान आहे आणि मुलं खूप प्रॉपर असा एन्जॉय करतात. इकडेही त्यांनी हनीबीजचे आणि इथे हा घोड्याचा स्टॅच्यू लावलेला आहे. तिथे एक स्पेशल रूम होता, जे लहान मुलं असतात त्यांना फीडिंगसाठी तो रूम त्यांनी स्पेशली बनवलेला आहे. आणि इकडे असे हे बैलाचे स्टॅच्यू लावलेले आहेत. इकडे सगळ्या प्रकारचे स्टॅच्यू आहेत. तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे बैल बघू शकतात, छोटे मोठे. आणि आत्ता सध्या बैलसुद्धा एवढे दिसत नाही. पोळ्यालासुद्धा बैल शोधावे लागतात. इकडे बैलगाडा असं तयार करण्यात आलेलं आहे, म्हणजे शेतीत जसं लागतं तसं सगळ्या प्रकारचं त्यांनी इथे.
आणि इथे सुद्धा त्यांनी गायींचे वेगवेगळे असे प्रकार इथे दाखवलेले आहेत. भरपूर अशा गायींचे प्रकार आहे जे त्यांनी इथे त्याचे सुद्धा स्टॅच्यू करून लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर अशा गायी आहेत. म्हणजे असं वाटतं की त्या गायी डायरेक्टली ओरिजिनलच आहेत. जवळ गेल्यावर कळतं की नाही हे तर स्टॅच्यू आहे. खूप सुंदर आहे बघण्यासारखं. आणि परत बाजूलाच त्यांनी असे वेगवेगळे मुखवटे देखील लावलेले आहेत. तेही खूप छान आहेत. आणि त्यांची तिथे त्यांनी माहितीसुद्धा लावलेली आहे, पण तेवढा वेळ पाहिजे पूर्ण वाचण्यासाठी. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कमी वाटत असेल किंवा माझ्या बोलण्यात काही कॉन्फिडन्स कमी वाटत असेल तर प्लीज नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्ही बरंच काही शिकतो आणि स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो. आणि आता हे लास्टला सुंदर असे ससेसुद्धा होते. त्यांच्या खास सशांसाठी त्यांनी स्लायडिंग इथे बनवलेलं होतं. खूप सुंदर आहे हे हनीबी गार्डन. एकदा नक्कीच इथे व्हिजिट द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.